हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आज आहे नवीन वर्षाची पहिलीच पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा. तर आज मी तुम्हाला पौर्णिमेसाठी पौर्णिमेला काय-काय करायचं आणि त्याशिवाय पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या, कोणत्या मंत्राचं पठण करायचं हे मी आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पौर्णिमा हा दिवस भगवान विष्णूंची, माता लक्ष्मी आणि चंद्र या देवांची पूजा करण्याचा दिवस आहे. त्याचप्रमाणे या दिवशी प्रत्येकाने आपल्या कुळाची जी रक्षणकर्ती आहे, त्या कुलदेवतेची पूजा अर्चना नक्की करायची. आता तुम्ही म्हणाल, की आपण काय करायचे, कोणती सेवा करायची? तर वर्षाला ज्या 12 पौर्णिमा येतात, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी वर्षाच्या प्रत्येक पौर्णिमेला म्हणजे महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा घालायची. आता जर तुम्हाला शक्य नाही घरातल्या घरातच घालायची, पण जर तरी तुम्हाला शक्य नसेल, तर वर्षातून किमान एकदा तरी ही पूजा नक्कीच घाला. तसेच या दिवशी भगवान विष्णूंची तुम्ही पूजा करायची आहे. भगवान विष्णूंची जिथे पूजा केली जाते, तिथे असं म्हणतात, की सदैव लक्ष्मीचा वास असतो. त्यानंतर तुम्ही तुमच्या ज्या कुलदेवता आहेत, त्यांची पूजा अर्चना करायची आहे. या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता. त्याशिवाय तुम्ही पुरुष सुक्तम, स्त्री सुक्तम, त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, आपल्या कुलदेवतेचा जो जपमंत्र आहे तो, हे सगळे जे जप आहेत किंवा हे जे मंत्र स्तोत्र आहेत ना, हे तुम्ही करायचे. आता तुम्ही म्हणाल, बरेच जण म्हणाल, की ताई आम्हाला येतच नाही. मी स्वतःही सांगते मलाही सगळेच मंत्र येतात असं नाही. पण आता YouTube हे माध्यम असं झालं, की यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचे मंत्र तुम्हाला जे पाहिजे असतं ते अवेलेबल असतात. आणि मी नेहमी पूजा करताना YouTubeवर हे मंत्र ऐकूनच पूजा करते. कारण सगळेच मंत्र माझेही पाठ नाहीयेत. आता ते रोज ऐकून माझे पाठ होत चालले. त्यामुळे जेव्हा जसे येतात तसे मी बोलते. पण जे मला येत नाही ना, ते मी YouTubeवर ऐकते. तर तुम्हीही तसं करू शकता. तसंच असं म्हणतात, की जर पौर्णिमेच्या आधी जर तुम्हाला भविष्यात काय पाहिजे, तुम्हाला कशाची सुरुवात करायची आहे, कोणता नवीन संकल्प करायचा याचा जर तुम्ही विचार केला असेल, तर येणाऱ्या पौर्णिमेला कारण असं म्हणतात, की जी पौर्णिमा येते ती आपल्यासाठी नशीब घेऊन येत असते. आणि या काळात आपले नशीब जर वाढवायचं असेल, तर प्रत्येकाने कोणता ना कोणता नवीन प्रकल्प सुरू करण्याचा असेल किंवा कोणतेही शुभ कार्य करायचे असेल, तर आजचा दिवस म्हणजे पौर्णिमेचा दिवस हा खरंच खूप शुभ मानला जातो. म्हणूनच जर तुम्हाला भविष्यात काय करायचंय याचं जर तुम्ही आधीच ठरवलं असेल, तर तुम्ही नक्कीच पौर्णिमेच्या दिवशी त्याची सुरुवात करू शकता. जसं आज मीही काहीतरी सुरुवात केली आहे. माझ्या मुलीनी आजच्या दिवशी काहीतरी सुरुवात केली आहे. नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओत ते बघायला मिळेल. पण मी सांगते जर तुम्हाला आयुष्यात खरंच आयुष्याकडनं काहीतरी पाहिजे असेल आणि जर ते तुमचं ध्येय फिक्स केलेलं असेल, तर तुम्ही पौर्णिमेपासून नक्की सुरुवात करा. तुम्हाला बघा यश हे नक्कीच मिळेल. तसंच आपण ज्या पौर्णिमेच्या दिवशी या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल, "ताई आम्हाला वेळ मिळत नाही." कारण होतं बऱ्याच जणांना वेळ नसतो, पण कामावर जाणाऱ्यांचं असं. पण जेव्हा तुम्ही पूजा करत असाल ना, ॲटलीस्ट त्या टाईमाला जर तुम्ही मंत्र हे जर मोबाईलवर लावलात ना, तरी तुमचं बरंचसं काम होणार. कारण देव हा शेवटी भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही भक्ती किती मनापासून करतात ना, याच्यावरती डिपेंड आहे. शिवाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं, तर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे ना, तो छान स्वच्छ करायचा आहे. पुसून घ्यायचं आणि त्याच्यावरती हळदीचं आणि कुंकुमाचं स्वस्तिक काढायचंय. शिवाय उंबरट्यावरती ना हळदीचं लेपन करायचं. बघा इतर दिवशी ना तुम्ही साधं लेपन जरी करत असाल हळदीचं, पण पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही त्या हळदीच्या लेपनामध्ये गोमूत्र, चंदन पावडर वगैरे घालून जर हळदीचं लेपन केलं, तर असं म्हणतात की घरातली जी काही नकारात्मकता असते ना ती दूर होते आणि घरात एक सकारात्मक एनर्जी निर्माण होते. आणि जिथे चांगलं म्हणजे म्हणतात ना सकारात्मकता असते, जिथे एकदम छान वातावरण असतं, तिथे त्या लक्ष्मीचा घरात त्या सदैव वास असतो. असं म्हणतात, की दिवसभरातून 7 वेळा माता लक्ष्मी आपल्या उंबरठ्याकडे येत असते. जर तुमचा उंबरठा जर व्यवस्थित असेल, छान असेल, तर घरात येणाऱ्या जर पाहुण्याला जर म्हणतात ना यावंसं वाटतं, तर लक्ष्मीला काय यावंसं वाटणार नाही. म्हणूनच असं म्हणतात, की पौर्णिमेच्या दिवशी तुमचं घर स्वच्छ असलं पाहिजे. घराचा उंबरठा स्वच्छ असला पाहिजे. मनामध्ये किंवा म्हणतात ना विचारांमध्ये सतत लक्ष्मीच्या मंत्रोच्चाराचा उच्चार केला गेला पाहिजे. आपल्या कुलदेवतेचा जो पण मंत्र आहे तो तुम्ही सतत म्हणत राहिला पाहिजे. या ज्या सेवा असतात ना, ह्या सेवा केल्याने तुम्हाला म्हणतात ना बरेच लोक म्हणतात काय होणार आहे, पण एक मानसिक समाधान जे असतं ना, मनाची शांती खरंच सांगते खूप भेटते. तुमचं मन जेवढं विचलित आहे ना, पण तुम्ही जेवढं देवाचं कराल ना, तेवढं तुम्हाला चांगलं आहे. आता बरेच जण म्हणतात देवाचं करून काही होत नाही, पण तुम्ही खरंच करून बघा, खूप फरक जाणवेल. आणि जेव्हा पण मी सांगितलं मला ज्या ज्या गोष्टीमध्ये फरक जाणवतो त्या त्या गोष्टी मी तुमच्यावर शेअर करते, जेणेकरून तो तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा. तर बघा छान अशी देवाची आज पूजा झाली आहे. तुळशीची पण पूजा केली, उंबरड्याची पूजा केली. त्याच्यानंतर माझा दरवाजा हा दक्षिणमुखी असल्यामुळे
माझ्या दरवाजाच्या वरती आम्ही पंचमुखी हनुमानांची मूर्ती ठेवली आहे. तर आज अनायासे हनुमान जयंती होती म्हणून बघा मिस्टरांकडनं त्यांची पूजा करून घेतली मी. कारण हनुमंताची पूजा कधीही स्त्रियांनी करू नये. हे मलाही पटतंय म्हणूनच मी तुम्हाला सांगते, हनुमंताची पूजा कधी स्त्रियांनी करू नये. तर अशी बघा छान आजच्या मस्त पूजा वगैरे झालेली आहे. कोणत्या सेवा करायची हेही मी तुम्हाला सांगितलं. तर आता मी तुम्हाला सांगेन की आजच्या दिवशी नैवेद्य नक्की दाखवा तुम्ही. आणि नैवेद्यात तुम्ही बाकी काही नाही जरी जरी दाखवलं ना, तर आजच्या दिवशी तुम्ही खिरीचा नैवेद्य नक्की दाखवा. कारण देवीला खीर ही प्रिय असते. मग ती खीर तुम्ही कोणत्याही प्रकारची करा, तुम्हाला जी आवडेल ती, पण ती खिरीचा नैवेद्य नक्कीच देवीला दाखवा. त्याच्यानंतर रात्री, आजचा दिवस हा पौर्णिमेचा, आणि पौर्णिमा ही चंद्राशी निगडीत असते. आणि चंद्र बघा तुम्ही इतर दिवसापेक्षा पौर्णिमेच्या दिवशी एक वेगळंच तेज असतं त्या चंद्रामध्ये. तर जर तुम्हाला शक्य असेल रात्रीच्या वेळी, तर जेव्हा चंद्राची किरणं जेव्हा थेट एखाद्या ठिकाणी येत असतात ना, तिथे तुम्ही स्वतः त्या चंद्रकिरणांमध्ये उभे राहा. आणि जी आपण म्हणजे खीर, किंवा जर खीर नसेल तर घरात दूध असेल तर ते दुधाचा नैवेद्य चंद्राला दाखवा. आणि तो नैवेद्य तुम्ही नंतर ते ग्रहण करा. तुम्ही विचार करा, म्हणजे तुम्हाला स्वतःला ते जाणवेल. बघा मी फक्त एवढं सांगेन की ज्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात आहे आणि ज्या मला जाणवल्या त्या मी तुमच्यावर शेअर करते आहे. तर तुम्ही हा करून बघा. प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ही गोष्ट करून बघा. तुम्हाला ती सकारात्मकता जाणवेल तुमच्यामध्ये. तर अशा काही सेवा होत्या आणि हे काही नैवेद्याचे प्रकार होते जे तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचे होते. तर आज बघा मी इथे एक रेसिपी त्याच्यावर शेअर करते. तर आहे गवारीची भाजी. आता गवारची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. मी म्हटलं चला आज एक वेगळ्या पद्धतीची तुमच्यासोबत शेअर करते. तर तेलामध्ये ना गवार छान आधी पहिली छान परतून घ्यायची आहे आणि मग ती काढून घ्यायची. आणि त्याच तेलामध्ये मग कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, आपले घरगुती जे मसाले आहेत ना ते घालायचे, आणि थोडंसं खोबरं. आणि गवार जर तुम्हाला अख्खी ठेवायची असेल तर तशीच, किंवा मग ती थोडीशी मिक्सरला क्रश करून ठेचा टाईपमध्ये तुम्ही करू शकता. ही भाजी खरंच सांगते अति उत्तम लागते. आता इथे काही माझ्या बहिणी असतील किंवा भाऊ असतील, ते असे म्हणतील की ताई, किंवा मैत्रिणी म्हणतील की ताई तुम्ही देवाला कांदा लसूण कसं दाखवता. तर प्लीज असं याच्यावरती काही कमेंट करू नका. कारण आम्ही कोकणकर जे आम्ही खातो, जे आम्ही स्वतः ग्रहण करतो, तेच आम्ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवतो. कारण बघा बऱ्याच ठिकाणी ना मी बघितलंय, लोक देवाला कांदा लसूण द्यायचं नसतं नैवेद्यामध्ये, म्हणून जेवण वेगळं करतात. आणि त्या जेवणामध्ये फक्त वरण भात, एखादी भाजी, गोड काहीतरी आणि चपाती ठेवतात. आणि बाकी जे जेवण असतं ते साग्र संगीत केलं जातं. मग मला सांगा, जो आपल्याला देतो आहे, हे माझं मत आहे, मी कोणावर लादत नाही, जो आपल्याला देतोय आज, जो आपल्याला पोचतो आहे, ज्याच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, जर तुम्ही त्याला हे असं जेवण वेगळं केलं आणि स्वतःसाठी जर वेगळं केलं तर ते तुम्हाला तरी पटतं का. हे माझ्या मनाला जराही पटत नाही. आणि आमच्या कोकणात हा फरक केला जात नाही. आम्ही जे खातो तेच देवाला दाखवतो. म्हणूनच प्लीज कोणी कमेंट करू नका की ताई आलं लसूणचं जेवण कसं चालतं. तर आमच्याकडे हेच चालतं. आम्ही आलं लसूणाचं जेवण म्हणजे जे आम्ही करतो, भले मग त्याच्यात आलं लसूण नसलं किंवा असलं, पण जे जेवण आमच्या ताटात आहे तेच आम्ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवतो. तर अशा प्रकारे बघा छान असं माझं नैवेद्याचं जेवण रेडी झालंय. वरण भात, खीर केली होती, भाजी, चपाती. आणि आजच्या दिवशी खीर ही प्रत्येकानेच करा. जर तुम्हाला अगदीच काही नैवेद्य दाखवता नाही आला तरी देवीला खिरीचं नैवेद्य नक्की दाखवा. तसंच आज बघा चैत्रातली पौर्णिमा आणि ही नवीन वर्षातली पहिली पौर्णिमा होते. आणि आज होता अनायसे मंगळवार. तर माझी जी कुलदेवता आहे तिचा वारही मंगळवार आहे. तर मला ओटी भरायला खरं गावी जायचं होतं, पण मला जाता नाही आली. म्हणून मी आता सध्या देवीची ओटी इथेच बघा काढून ठेवली आहे. जेव्हा गावी जाईन तेव्हा नक्की घेऊन जाईन. त्यासोबत बघा नैवेद्य दाखवलंय. तर ज्याला कोणाला जमणार, आता ज्यांची कोणाची कुलदेवता इथेच असेल मुंबईत, तर त्यांनी दर पौर्णिमेला खरंच ओटी भरा. आता आम्हाला ते शक्य नाही, कारण आमच्या देवींचे सर्व कुलदेवी ज्या आहेत त्या कोकणात असल्यामुळे आम्ही वर्षातून एकदाच जाऊ शकतो किंवा दोनदा. तर बघा हे आमच्या इथे हनुमंताचं मंदिर होतं, तिथे मी गेली होती रात्री 11 वाजता तुमच्यासाठी. बघा छान गर्दी होती तिकडे, महाप्रसादाचा लाभ पण होता. पण माझं एक वैयक्तिक मत आहे की हनुमंताच्या देवळात, ब्रह्मचार्याचं जे पण देऊळ आहे ना, तिथे खरंच स्त्रियांनी जाऊ नये, हे माझं मत आहे. बाकी तुमची मर्जी. तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा व्लॉग. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.